नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्ण तुमचे सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मोमोजची रेसिपी. त्यासाठी आपण मैदा घेतला आहे 1 वाटी, त्यात चिमूटभर मीठ टाकले आणि असं मऊसर मळून घेतलेलं आहे. आता हे 15-20 मिनटं आपण भिजत घालणार आहे, असंच ठेवणार आहे. मोमोज करण्यासाठी आपण 250 ग्राम कोबी घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, 2 कॅप्सिकम घेतलेला आहे आणि ते फूड प्रोसेसरमध्ये बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हे आपण आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे. हा मसाला आता मोमोज बनवण्यासाठी आपण आता कढईत तेल टाकलेलं आहे 1 चमचा, म्हणजे आलं, लसूण, खोबरं त्याची पेस्ट करून घेतली. ती कोथिंबीर टाकून घेतली, चांगली परतून घ्यायची. चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा. एक चमचा शेजवान चटणी टाकायची ह्याच्यात. टोमॅटो सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस टाकायचा. आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या त्या सगळ्या टाकून द्यायच्या त्याच्यात. चांगलं मिक्स करायचे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मी अर्धा चमचा मीठ टाकलं त्याच्यात. झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून घ्यायचं. अशा प्रकारे आपण फिलिंग बनवून घेतलेली आहे मोमोजची. मोमोज तयार करण्यासाठी आपण आता जो मैदा मळून ठेवला होता त्याच्या अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत. अशा सगळ्या पुऱ्या लाटून ठेवायच्या. अशा प्रकारे पुरी लाटून घेतलेली आहे. आता आपण आता फिलिंग भरणार आहे. कडांना पाणी लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मोमोजला आकार देऊन घ्यायचे. हे चाळणीत ठेवायचे. खाली पातेल्यात पाणी ठेवायचे.
वरती चाळणी ते सगळे मोदच करून ठेवायचे आणि मग हे उकडून घ्यायचे. अशा प्रकारे हे उकडून घ्यायचे. अशा प्रकारे हे मोमोज तयार झालेले आहे. 5 ते 10 मिनटं आपण हे उकडलेले आहे वाफेवर. आता हे खाण्यासाठी तयार झालेले आहे. अशा प्रकारे आपल्या दोन्ही प्रकारचे मोमोज तयार झालेले आहेत. हे उकडलेले आहेत आणि हे उकडल्यानंतर हे तळलेले मोमोज आहेत. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.